नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या गणित विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका. कारण हा पेपर आपण असा पाहणार आहे की अगदी अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला फायनल पेपरमध्ये दिसणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार आणि काठिण्य पातळीचा विचार करून तयार करण्यात आलेला हा पेपर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे तुम्हाला खूप फायद्यात राहणार आहे फायनल पेपरसाठी. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे यासारखेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील आणि हेच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर ते सहज पाहता येतील. चला सुरुवात करूया इयत्ता 7वी स्कॉलरशिप मधील गणित विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका. गणित का महत्वाचा विषय आहे? कारण गणित हा विषय स्कॉलरशिपचं मेरिट डिसाईड करतो. ज्याला गणिताला जिंकता आलं त्याने स्कॉलरशिप परीक्षेला जिंकलं. चला पाहूया कसा असतो हा पेपर 7वी स्कॉलरशिपचा. पहा, या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करिताचा अभ्यासक्रम, की जो वेबसाईटवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदा व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं आहे. यामध्ये घटक दिलेत, उपघटक दिलेत आणि त्यांचा भारांश दिलेला आहे. म्हणजेच कोणत्या घटकावर, त्या घटकातील कोणत्या उपघटकांवर प्रश्न विचारले जाणार आहेत हे आधीच डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे या नेमक्या घटकांचा अभ्यास करणं आणि परीक्षेला सामोरं जाणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये संख्याज्ञान आणि त्यातील हे उपघटक याच्यावर आहे 8% भारांश. 8% भारांश म्हणजेच याच्यावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 4 प्रश्न या घटकावर विचारले जाणार आहेत. कारण भारांश जो आहे तो 100 पैकी आहे 8%, आणि प्रश्न किती असणार आहेत? 50 असणार आहेत. म्हणजे 4 प्रश्न विचारले जातील. पुढील जो उपघटक आहे तो आहे संख्यांवरील क्रिया, आणि या संख्यावरील क्रियामध्ये हे सगळे उपघटक येतात आणि या उपघटकांना भारांश दिलेला आहे 18%. म्हणजे याच्यावर 9 प्रश्न विचारले जाणार आहेत. मग या प्रत्येक उपघटकावर एक एक प्रश्न विचारला जाईल असं काही नाही. एखाद्या उपघटकावर 2ही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि एखाद्या उपघटकावर प्रश्नच नाही आला असं देखील होऊ शकतं. त्यामुळे आपण अभ्यास करताना मात्र या 9 उपघटकांचा संख्यांवरील क्रियांसाठी अभ्यास करायचा आहे. पुढील जो घटक आहे तो आहे भूमिती, आणि खूप महत्वाचा आहे हा, कारण याच्यामध्ये एवढे उपघटक आहे आणि याला 22% भारांश आहे. म्हणजे पहा, भूमितीवर किती 11 प्रश्न विचारले जाणार आहेत फायनल पेपरमध्ये. त्यामुळं अगदी सोपे प्रश्न असतात आणि हमखास गॅरंटेड मार्क देणारे हे प्रश्न असतात, शिवाय कमी वेळेत सुटणारे प्रश्न असतात. त्यामुळे भूमिती हा त्यातला स्कोरिंगचा घटक आहे, हे लक्षात ठेवा. भूमितीचा अभ्यास एकदम परफेक्ट ठेवायचा आहे. पुढील जो उपघटक आहे तो आहे महत्वमापन. तर महत्वमापन मध्ये काय काय आहेत? परिमाण आहेत, परिमिती आहे, क्षेत्रफळ आहे, त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळाचं, घनफळ, पृष्ठफळ, कुणाचं? इष्टिकाचिती आणि घनाचं. त्यामुळे तेवढंच करायचं. यामध्ये उगीच वृत्तचितीचं वगैरे करत बसायची गरज नाही, कारण याच्यावरच प्रश्न येणार आहेत. याला भारांश 16%, म्हणजे चांगला भारांश आहे. याच्यावर देखील 8 प्रश्न विचारले जाणार आहेत फायनल पेपरमध्ये. पुढे आहे सांख्यिकी, आणि याच्यामध्ये मध्यमान, वारंवारता सारणी, स्तंभालेख, जोड स्तंभालेख आहे. याला भारांश आहे 6%, म्हणजेच याच्यावर 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे अभ्यास करत असताना या उपघटकांना समोर ठेवून अभ्यास करायचा आहे. पुढील घटक जो आहे तो आहे व्यावहारिक गणित, आणि यामध्ये शेकडेवारी, बँक सरळ व्याज, नफा तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. याला भारांश जो आहे तो 14%, म्हणजे 7 प्रश्न हे व्यावहारिक गणितावर असणार आहेत. शेवटी आहे बीजगणित, आणि बीजगणितामधले हे उपघटक, या उपघटकांवर 16%, म्हणजेच किती? 8 प्रश्न या बीजगणितावर विचारले जाणार आहेत. तर या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित अधिक क्रिटिकल स्टडी असेल आणि या नेमक्या घटकांचा अभ्यास केला तर आपल्याला पेपर सोडवणं काही अवघड नाही. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय? तर प्रश्नांची काठिण्य पातळी. यामध्ये सोप्या स्वरूपाचे 30%, मध्यम स्वरूपाचे 40% आणि कठीण स्वरूपाचे 30% प्रश्न असणार आहेत. गणिताचा जर विचार केला आपण तर सोपे किती? 5-15 हे सोपे प्रश्न असणार आहेत, 5-20 हे मध्यम प्रश्न असणार आहेत आणि 5-15 हे कठीण स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. आपण काय करतो? ह्या 15%कडेच बघतो की आणि म्हणतो की पेपर खूपच अवघड होता, खूपच अवघड होता. पण असं नसतं. पेपर जो सेट केलेला आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून सेट केलेला पेपर असतो. म्हणूनच आजचा जो पेपर असणार आहे हा खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, प्रत्येक प्रश्नाची व्यवस्थित तयारी करा, कारण हा जो पेपर आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तयार करण्यात आलेला पेपर आहे. म्हणून फायनल पेपरला सेम अशा प्रकारचा पेपर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मी म्हणत नाही की हेच प्रश्न असतील, पण या प्रकारचे प्रश्न असणार आहेत, या काठिण्य पातळीचे प्रश्न आपल्याला त्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकणार आहेत. चला तर मग आता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 26 ते 75 गणिताचे सर्व प्रश्न एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे, तुम्हाला सहज समजतील असे सांगणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गणिताचे सगळे सोपे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. चला सुरू करूया. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 26. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. मूळ संख्या एका दमात आपल्या पाठ असल्या पाहिजेत. 11 पासून 100च्या लिहून घ्याव्या लागतील. 11, 13, 17, 19, 23, 29, त्यानंतर आहे 31, 37, 41, 43, 47, 53, 59, त्यानंतर आहे 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. या झाल्या 11 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. यातील अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळेल असं आपल्याला विचारले. 11ची अदलाबदल केली 1 ची तर मिळणार आहे 31 म्हणजे मिळणार आहे 71 मूळ आहे 91 मूळ नाही. अदलाबदल केल्यावर 91 होता 13 ते 91. इथे 2 आहेत हे एकक स्थानी जाणार आहेत म्हणजे ही मूळ होऊ शकत नाही कारण या समसंख्या होतील. 13 ची होणार आहे 31 ची होणार आहे 13, 37 ची होणार आहे 73. या होऊ शकत नाही कारण या सम होतील अंकांची अदलाबदल केल्यावर. एकक स्थानी 5 आल्यावर सुद्धा त्या मूळ संख्या होऊ शकत नाही. या पण समसंख्या होतील. याचे होतील 17, याचे होतील 37, याचे होतील 97. या होणार नाहीत मूळ कारण या सम होतील आणि 97 चे होणार आहेत 79. हे किती झाल्या मूळ संख्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर यामध्ये 9 अशा मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर आपल्याला मूळ संख्याच मिळणार आहे. थोडासा कठीण पातळीचा प्रश्न आहे. कठीण पातळीचा का तर वेळ खाऊ आहे पण हमखास सुटणारा आहे. आपल्याला पहा 50 प्रश्न सोडवायचे गणिताचे आणि आपल्याकडे टोटल मिनिटं जी आहेत ती 90 आहेत. मराठीची जरी 30 मिनिटं जरी गेली मराठीच्या 25 प्रश्नांना तरी सुद्धा गणिताचे 50 प्रश्न सोडवायला आपल्याला 60 मिनिटं मिळत असतात. काही प्रश्न वेळ खातात म्हणून त्याला लगेच अवघड म्हणायचं कारण नाही. काही प्रश्न सोपेही येतात की जे आपले झटपट सुटत असतात. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 27. x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर 17ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती आपल्याला विचारले. सोपा प्रश्न आहे पहा. x ही काय आहे? विषम संख्या आहे. x ही एक विषम संख्या आहे. आता याच्या पुढील आपल्याला काढायच्यात आणि ही 17ने भाग जाणारी आहे. त्यासाठी आपल्याला 17चा पाडा माहित पाहिजे. 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 3 = 51, 17 × 4 = 68, 17 × 5 = 85. बस एवढं. का तर आपल्याला पॅटर्न माहित होण्यासाठी. तर पहा 17ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या काय आहेत? एक सम आहे, एक विषम आहे, त्याच्यानंतर सम आहे, विषम आहे, सम आहे, विषम आहे, सम आहे. एकाड एक सम आणि विषम संख्या येतात. तर x ही एक 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तिच्या पुढची आपल्याला दुसरी समसंख्या विचारली आहे. असं समजूया की x म्हणजे 17च आहे, 17ने भाग जाणारी. तर तिच्या पुढची पहिली सम काढताना काय करणार? त्यात 17 मिळवणार आणि आपल्याला पहिली समसंख्या मिळेल म्हणजे अधिक 17 करावे लागतील. आता ही मिळाली आपल्याला पहिली. दुसरी समसंख्या काढताना काय करणार? फक्त 17 मिळवणार का? नाही, तर आपल्याला 68 ला जायचंय म्हणजे 34 मिळवावे लागतील. अजून दुसरी सम काढत असताना त्यामध्ये आणखी आपल्याला 34 मिळवावे लागणार आहेत. तेव्हा ती जी संख्या मिळेल ती समसंख्या मिळणार आहे. ती होणार आहे x अधिक 34 आणि 17 होतात 51 म्हणजे x अधिक 51 ही अशी समसंख्या असणार आहे x च्या पुढील 17ने भाग जाणारी की जी सम असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपे प्रश्न आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे रोमन संख्या चिन्हावरचा प्रश्न. एकदम सोपा. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? तर आपल्याला माहिती आहे I, V, X, L, C, D आणि M अशा या रोमन असतात. I म्हणजे 1, 5, 10, 50, 100, 500 आणि M म्हणजे असतात 1000. आपल्याला विचारलंय 500 ला काय लिहितात? तर 500 ला काय लिहितात? D हे अक्षर वापरलं जातं जो आहे पर्याय क्रमांक 3.
असे पण काही प्रश्न असतात जे आपला वेळ वाचवतात आणि तो वेळ आपण इतर अवघड प्रश्नांमध्ये घालवू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. -1/6. -1/6 ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे? तर कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान हे जर काढायचं असेल तर आपल्याला याला दशांश अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करावं लागेल. दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना 1 ला आपण 6 ने भागणार आहोत. तर 6 ने भागत असताना आपण भाग देतो 6 0 0 राहिले 1. आता पॉइंट देतो आणि 0 घेतो, पण हा 0 कुठून येतो हे पण माहित पाहिजे आपल्याला. तर 1 म्हणजेच काय असतो 1.000. याच्या पुढे कितीही 0 लिहिले तर काही फरक पडणार आहे? नाही पडणार आहे. हा पॉइंट नंतरचा 0 जेव्हा आपण खाली घेतो तेव्हा भागाकारामध्ये सुद्धा दशांश चिन्ह देत असतो, पॉइंट देत असतो. हे झाले 10. 6 1 6 राहिले इथे 4. पुढे भाग द्यायची गरज नाही, 0.1 एवढं आपल्याला मिळालेलं आहे, -0.1. आता -0.1 हे कुणाच्या दरम्यान येणार आहे? त्यासाठी संख्या रेषा आपल्याला माहित आहे. एकदम सोपं करून सांगतोय मी तुम्हाला. इथे आहे समजा 0, इथे असणारे +1, इकडे असणारे +2, इकडे असणार -1, -2. -0.1 कुणाच्या मध्ये येईल? हा 0 आणि हा इकडे निगेटिव्ह साईडला, म्हणजे 0 आणि -1 च्या मध्ये -0.1 येणार आहे. म्हणजेच 1/6 जे आहेत निगेटिव्ह ते कोणाच्या दरम्यान असतील? 0 आणि -1 च्या दरम्यान असतील, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 67 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती विचारले? कोणाचं माप आहे 67 अंश. आता आपल्याला एक माहित आहे की कोटी कोण जे आहे त्या कोटी कोणांची बेरीज किती असते? 90 अंश असते. मग याचा कोटी कोण किती होईल? तर 90 - 67. 90 - 67 येणारे 10 7 गेले 3, 8 6 गेले 2, 23 अंश हा आला याचा कोटी कोण. आपल्याला विचारलंय काय? याच्या कोटी कोणाच्या म्हणजे या 23च्या पूरक कोणाचे माप किती? आता पूरक कोणांचं माहिती आहे आपल्याला, सप्लिमेंटरी अँगल्स की ज्यांची बेरीज असते 180 अंश. त्या 180 मधून आपण हे 23 वजा केले की आपल्याला त्याचा पूरक कोण मिळणार आहे. 23 वजा केले, 10 3 गेले 7 आणि 17 2 गेले राहिले 15. ही वजाबाकी आली 157 अंश. म्हणजेच त्याच्या पूरक कोणाचं माप असणार आहे 157 अंश. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी 8 आहे, तर त्या संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती? असामायिक अवयवांचा गुणाकार आपण कसा काढत असतो? लसावी भागिले मसावी केल्यावर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. इथे आपल्याला मसावी दिलाय, गुणाकार दिलाय, लसावी आपण काढू शकतो. म्हणजेच काय? मसावी गुणिले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा असतो गुणाकार. तर इथे मसावी आपल्याला सांगितलंय 8 आहे, गुणिले लसावी माहित नाही, बरोबर गुणाकार आहे 768. म्हणजेच लसावी बरोबर येणार आहे 768 भागिले 8. लसावी आलेला आहे 8 9 72 राहिले 4 8 48. लसावी आला 96. आता असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे तो काय असतो? लसावी भागिले मसावी असतो. मग इथे काय होईल? लसावी आपण काढला तर तो आहे 96 आणि त्याला मसावीने भागणार, मसावी आहे त्याचा 8. 8 12 96. म्हणजेच असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे तो आला 12, जो की आहे पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. एक रेडिओ 1440 रुपयास विकल्याने 10% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल? विक्री किंमत दिलेली आहे, विक्री किंमत आहे 1440 आणि हा 1440 ला विकल्यामुळे 10% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल विचारले. इथे आपल्याला पहिल्यांदा तर खरेदी किंमत काढावीच लागणार आहे. खरेदी किंमत काढताना काय करणार? खरेदी किंमत आणि विक्री किंमत यासाठीचा आपला आधार असणार आहे तो म्हणजे हा 10% तोटा. 10% तोटा म्हणजे 100 रुपये खरेदी असेल तर विक्री किंमत किती होणार? 90 रुपये होणार. हे झालं त्रैराशिक आणि या प्रकारची गणितं सोडवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर इथे काय करायचंय? आता तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार केल्यावर x गुणिले 90 बरोबर आले 1440 गुणिले 100. हे 90 इकडे गुणिले आहेत, उजवीकडे जाऊन होणार आहेत भागिले 1440 गुणिले 100 भागिले 90.
शून्य शून्य गेले, 9 16 144 म्हणजेच 1600 ही आली आहे त्याची खरेदी किंमत. 1600 आता आपल्याला मिळाली खरेदी किंमत आणि आपल्याला काय पाहिजे आता 10% नफा झाला पाहिजे. तर 10% नफा होण्यासाठी खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी किंमत माहिती आहे आपल्याला 1600 आहे आणि विक्री किंमत किती काढायची कशासाठी, तर 100 रुपये खरेदी असेल तर विक्री किंमत 110 झाली पाहिजे. का असं, 10% नफा झाला पाहिजे म्हणून. इथेही तिरकस गुणाकार करू आपण आणि तिरकस गुणाकार केल्यावर x गुणिले 100 बरोबर आले 110 गुणिले 1600. 100 जाऊन भागिले होणार, x बरोबर आला 110 गुणिले हे 1600 भागिले 100, हे 2020 गेले आणि हा गुणाकार जर केला तर आला 16 शून्य शून्य 16 एके 16 16 एके 16 आणि 17 1760. म्हणजे विक्री किंमत असली पाहिजे 1760. 1760 यात पर्याय नाहीये, असता तर पहिला रंगवला असता, कारण आपण प्रश्न बारकाईने वाचत नाही. प्रश्न बारकाईने वाचायचा आहे कारण आपल्याला विचारले किती रक्कम जास्त घेऊन तो विकावा. आधी विकत होते 1440 ला, आता विकतायत 1760 ला. तर 1760 वजा 1440 किती जास्तला विकायचा, 0 हे 2 17 14 गेले 3, म्हणजे अजून 320 रुपये जास्त घेऊन तो विकला पाहिजे, म्हणजे 10% नफा होणार आहे. हे सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा खरेदी किंमत काढली, परत खरेदी किंमतीवरून विक्री किंमत काढली आणि मग त्यातला फरक काढला. ही झाली एक पद्धत, पण मी या पद्धतीने नाही सोडवत. माझ्याकडे यासाठी एकदम शॉर्टकट ट्रिक आहे, चला ती दाखवतो तुम्हाला. तर यामध्ये पहा, मी काय केलं असतं, 1440 ला विकला म्हणजे 1440, इथून उलटा प्रवास आहे, उलट्या प्रवासात 100 ला डोक्यावर घ्यायचे, 10% तोटा झाला म्हणजे 90 ला विकली, ही मिळाली खरेदी किंमत. याच्यावरून विक्री किंमत काढणं म्हणजे सरळ प्रवास आहे, म्हणजे 100 ची वस्तू 110 ला विकली जाणार आहे. आणि हे जर सोडवलं आपण तर पहा, हे 0 0 गेले, हे 100 100 गेले, 144 ला 9 एके 9 9 16 144, 16 गुणिले 110 केल्यावर येतात 1760. मला डायरेक्ट नवीन विक्री किंमत मिळाली, 1760 मधून 1440 गेले आणि मग 320 माझं उत्तर येणार आहे. तर हे कसं करायचं, तर नफा तोटासाठी आपल्या चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, 1 तासाची ती व्हिडिओ आहे साधारण. पण ती व्हिडिओ पाहिल्यानंतर नफा तोटाचं या जगातलं कोणतंही उदाहरण तुम्ही आयुष्यात कधीही सोडवू शकाल, कोणतंही सूत्र पाठ न करता. त्यामुळे त्याच्या डेप्थ मध्ये तयारीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33, 908.495 या संख्येतील डावीकडील 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट उजवीकडील 9ची स्थानिक किंमत आहे. उजवीकडील 9ची स्थानिक किंमत आहे. यात एक नेहमी लक्षात ठेवा, ज्याला च्या लागतो ज्याच्यासोबत पेक्षा असतो तो नेहमी छेदात लिहायचा असतो, कारण त्याच्याशी तुलना करायची असते. इथं आपल्याला डावीकडील 9च्या किती पट विचारले, डावीकडील 9ची स्थानिक किंमत असणार आहे 900 आणि उजवीकडील 9ची स्थानिक किंमत किती असणार आहे 0.09 0.09. आता इथले आपल्याला काय करायचे, हे दशांश चिन्ह पुढे सरकवायचंय. पुढे सरकवल्यावर हे 2 घरं पुढे गेल्यावर हे होतील 9, खाली दशांश चिन्ह इथं होतं, पुढे सरकल्यावर आणखी 2 शून्य येतील, म्हणजे 9 वर हे 2 आधी होते आणि आणखी 2 4 शून्य होतील. म्हणजेच हे काय झाले 9/9 एके 9 आणि खाली सुद्धा 9 एके 9 9 0 0 0 0 0. हेच पुढे काय होणार आहे, एकावर जेवढे शून्य असतात तेवढा 10चा घात असतो. एकावर 1 2 3 4 शून्य आहे, म्हणजेच 10,000 म्हणजेच काय 10⁴ आहे. आणि आपण एक आयडेंटिटी शिकलेली आहे की 1/a⁻m इज इक्वल टू a⁻⁻m. हे घातांकामध्ये आपण शिकलेलो आहोत. म्हणजे छेदात जर घात पॉझिटिव्ह असेल तर तो वर आल्यानंतर निगेटिव्ह होतो, म्हणजेच याचं उत्तर होणार आहे हे 10⁴ वर आल्यावर 10⁻⁴ होतील. 10चा ऋण 4वा घात जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथे आपल्याला दोन्ही करायचंय, दशांश अपूर्णांकावरील क्रिया पण करायची आहे, प्लस त्याला घातांकाचा नियम सुद्धा लावायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34, 18 मजुरांची 5 दिवसांची मजुरी 4500 आहे, तर 4 मजुरांची 3 दिवसांची मजुरी किती. काळकाम वेगवर आधारित प्रश्न. तर यामध्ये काय करणार आपण, इथे आहेत मजूर, त्यानंतर आहेत दिवस आणि शेवटी आहे मजुरी. आता पहा इथे 18 मजुरांची 5 दिवसांची मजुरी आहे 4500,
तर 4 मजुरांची 3 दिवसांची मजुरी किती असेल हे विचारले. एक गोष्ट लक्षात घ्या, मजूर आणि दिवस यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं चलन आहे? मजुरांची संख्या वाढली तर दिवस कमी लागतात, मजुरांची संख्या कमी झाली तर दिवस जास्त लागतात. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन आहे म्हणजे यांचा जो गुणाकार आहे हा नेहमी स्थिर असतो. आणि इथे यांचा गुणाकार जो आहे हा सुद्धा काय असणार आहे? स्थिर असणार आहे. आता 18 पंचे झाले किती? 90. तर 90 ला लागतात 4500 मजुरी मिळते. तर 4 त्रिक 12 ला किती मजुरी मिळेल? पाहता, यांची संख्या वाढली तर मजुरी वाढणार आहे, यांची संख्या कमी झाली तर मजुरी कमी होणार आहे. म्हणजेच हे समचलनाचं उदाहरण झालं. आणि जेव्हा सम असतं तेव्हा यांचं गुणोत्तर स्थिर असतं. म्हणजेच हे एक प्रकारचं त्रैराशिक झालेलं आहे. असं झाल्यानंतर आपण यांचा काय करणार आहोत? तिरकस गुणाकार. x गुणिले 90, x गुणिले 90 बरोबर आले 12 गुणिले 4500. 12 गुणिले 4500 हे 90 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार. x बरोबर येणार 12 गुणिले 4500 भागिले 90. एक एक शून्य गेले, 9 5 45, 9 0 0. x ची किंमत आली 12 पंचे 60 आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजे 600 रुपये. म्हणजे 4 मजुरांची 3 दिवसांची मजुरी किती येणार आहे? 600 रुपये येणार आहे. जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयांना विकत घेतल्या. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने 240 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला? खरेदी किंमत दिलेली आहे ती आहे 200, विक्री किंमत दिलेली आहे ती आहे 240. काय खराब झाल्या किती झाल्या याच्याशी आपल्याला काही सध्या तरी देण्या घेणं नाही. कारण आपल्याला एका वस्तूची किंमत देऊन जर एकूण खरेदी किंमत काढावी लागत असती किंवा एकूण विक्री किंमत काढावी लागत असती तर त्या वस्तूंचा आपण विचार केला असता. इथे डायरेक्ट खरेदी दिली आहे, विक्री दिली आहे आणि आपल्याला शेकडा नफा विचारलाय. नफा बरोबर आपल्याला माहिती आहे काय असतं? विक्री वजा खरेदी. म्हणजे 240 मधून 200 गेले, 40 रुपये नफा झाला. आता शेकडा नफा काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे. शेकडा नफा बरोबर काय असतो? तर नफा भागिले खरेदी किंमत. नफा 40 भागिले खरेदी किंमत किती आहे? 200 गुणिले 100. शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. आणि हे सोडवल्यानंतर हे 2 शून्य 2 शून्य गेले, 2040. म्हणजे शेकडा नफा जो आहे तो किती आला? 20% हा त्यामध्ये शेकडा नफा असणार आहे. शेकडा 20 हा झालेला आहे नफा. हे असंही सोडू शकता किंवा त्रैराशिक मांडूनही सोडू शकता. म्हणजे कसं पहा, 200 रुपयांना 40 रुपये नफा, तर 100 रुपयांना किती शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. आणि इथे तिरकस गुणाकार करून जरी सोडवलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे. सूत्र पाठ असावं चांगली गोष्ट आहे, पण नाही आठवलं सूत्र तरी तुम्ही खरेदी किंमत 200 असल्यावर 40 रुपये नफा होतो, खरेदी किंमत 100 असल्यावर किती नफा होईल? 100 का? तर शेकडा नफा. आता 200 चे निम्मे 100, मग 40 चे निम्मे 20%. तसं केल्यावर तर आपण तोंडी काढू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता यांना भाग देण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या चांगल्या पाठ असल्या पाहिजेत. पाठ असल्यानं उपयोग नाही, तर वापरता आल्या पाहिजेत. 8 ने भाग जायचा असेल तर काय कसोटी? एकक, दशक, शतक स्थानच्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. 336 या तिन्ही संख्यांना आपण ट्रायज करू 8 ने. आता 8 चौक 32, 8 दुने 16 जातोय 8 ने भाग. 8 त्रिक 24 आले 12, 8 ने भाग जात नाही. पुढच्याला चेक करायची गरज नाही कारण आपल्याला विचारले तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो. 8चा विषय संपला. 28 साठी काय करणार? तर 28 साठी एक लक्षात ठेवा की जर सहमूळ संख्यांनी एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकाराने देखील त्या संख्येला भाग जात असतो. म्हणजेच 7 ने आणि 4 ने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर तिला 28 ने पण भाग जातोच. 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर 6 ने भाग जातोच. या जोड्या काय असल्या पाहिजे? सहमूळ. सहमूळ म्हणजेच त्या दोघांचा सामायिक विभाजक 1 असला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे 7 आणि 4 ने या तिन्ही संख्यांना ट्राय करावं लागेल भाग द्यायला. इथे होईल काय? 7 चौक 28 राहिले 5, 7 8 56 जातोय. 7 त्रिक 21 राहिले 4, 7 चौक 42 जातोय.
इथं 7 चोक 28 राहिले 4, 7 चोकून 42, 7 ने तिन्ही संख्यांना भाग जातोय. जर 4 ने तिघांना भाग गेला तर झालं आपलं हेच उत्तर. 4 ची कसोटी काय, एकक आणि दशक पासून तयार होणाऱ्या संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो. 4 9 36 जातो, 13 चोक 52, 4 13 52 जातो, 22. 22 ला मात्र 4 ने भाग जात नाही, म्हणजे यांचा पण विषय संपला. आता राहिला 14चा, म्हणजे 7 आणि 2 ने, 7 दुने 14 होतात, जे 7 ने आणि 2 ने भाग गेला पाहिजे. आताच आपण ट्राय केलं, 7 ने तिघांनाही भाग जातो. एकक स्थानी 6 2 2 आहेत, म्हणजे त्याला 2 ने पण भाग जाणार आहे, म्हणजेच या तिन्ही संख्यांना 14 ने भाग जाणार आहे. या प्रकारचे प्रश्न असतील, हे सोडवताना विभाज्यतेच्या कसोट्यांचा झटपट पटापट वापर करता आला पाहिजे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे, तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? काही किचकट वगैरे याला समजून नाही घ्यायचं, टप्प्याटप्प्याने मांडत जायचं, आपोआप ते उदाहरण सुटतं. इथे आहे विजया, पुढे आहे संजना. आता विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. विजया मोठी आहे संजनापेक्षा 15 वर्षांनी. संजना x असेल तर विजया झाली x अधिक 15. पुढे सांगितलंय सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ही जी सुनीता आहे ही संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या, या दोघांमधले रिलेशन सांगितलेलं आहे. मग हे जे रिलेशन आहे हे कसं मांडणार आपण? विजयाचे वय म्हणजे हे x अधिक 15, हे काय सांगितलेत? सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहेत. सुनीताच्या वयाच्या 9/5 गुणिले x वजा 5. एवढं सोपं आहे. आता हे 5 इकडे भागिलेत, इकडे येऊन होणार आहेत गुणिले, म्हणजे 5 गुणिले x अधिक 15, 5 गुणिले x अधिक 15 बरोबर आले 9 गुणिले x वजा 5. आता हे सोडवल्यावर हे झाले 5x, 15 5 झाले 75 बरोबर, हे झाले 9x, 9 5 झाले 45. आता हे करताना हे 5x तिकडे जाऊन वजा होतील, 45 इकडे येऊन अधिक होतील, म्हणजेच हे होतील 75 अधिक 45 बरोबर 9x, हे 5x तिकडे जाऊन वजा 9x वजा 5x. मग हे केल्यानंतर 9 मधून 5 गेले, आले 4x बरोबर 75 अधिक 45 होतील, 75 5 80 आणि 40 120, म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 4 तिकडे जाऊन भागिले, 4 त्रिक 12, 4 0 0, x ची किंमत आली 30, म्हणजे संजनाचं वय आलं 30. त्यानंतर विजयाचं होणार आहे 30 अधिक 15 45 आणि सुनीताचं होणार आहे 30 वजा 5 25. आता काही पण विचारू द्या, विचारले काय? संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर म्हणजे या 30चं या 45शी असलेले गुणोत्तर विचारले. ते काढण्यासाठी काय करणार? 30/45, 15 दुने 30, 15 त्रिक 45, म्हणजे हे झालं 2:3, 2:3 असं ते गुणोत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. 1 किलो धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले, तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? कदाचित हा प्रश्न आपल्याला किचकट वाटेल. आपण असं समजू, 1 किलो धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे, तर कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. म्हणजे आपल्याला असं वाटेल की 12.5%, 40चे 12.5% किती होतात? ते रुपये आधी काढा, तेवढ्या रुपयात किती पावडर मिळेल ती काढा, तेवढी मोफत मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीचे जे 12.5% काढणार आहेत आणि तेवढ्या पैशांमध्ये जेवढी पावडर येणार आहे ती सेम असणार आहे. कशाच्या? तर एकूण जी पावडर आहे तिचेच जर 12.5% आपण काढले तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. एकूण पावडर 1 किलो आहे, सगळे पर्याय ग्रॅम मध्ये आहेत. 1 किलो म्हणजेच किती झाली? 1000 ग्रॅम पावडर आहे, 40 रुपयांमध्ये मिळणार आहे. आता त्याच्यावर 12.5% किमतीची, 12.5% म्हणजेच हे काय करणार? 12.5 बरोबर 12 दुने 24 आणि 1 25/2% होणार आहे. आपल्याला 1000चे
25/2%. जेव्हा अपूर्णांकाच्या समोर टक्के येतं तेव्हा त्या टक्केचा अर्थ काय लिहायचा? 1/100 लिहायचा. असं लिहिल्यामुळे काय होतं? आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे होतात. टक्के म्हणजेच 1/100. आता हे सोडवल्यानंतर काय होणार आहे? हे 2 0 आणि हे 2 0 गेले. या 10ला पंचे 10 आणि 25 5 झालं 125. 125 ग्रॅम एवढी पावडर त्यावर मोफत मिळणार आहे. पहा किती सोपा प्रश्न होता. एका स्टेप मध्ये सुटणारा होता. फक्त त्याचं आकलन होणं गरजेचं आहे की एकूण वजन जे आहे त्याचे 12.5% म्हणजेच ती रकमेचे 12.5% काढल्यावर त्या रकमेत येणारी जेवढी पावडर आहे तेवढं इक्वलच असतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. एका खांबाच्या वरच्या टोकापर्यंत तिरप्या उभ्या केलेल्या 30 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर खांबाची उंची किती? साधा सोपा प्रश्न आहे. एक खांब आहे, त्या खांबाला एक अशी शिडी उभी केलेली आहे. शिडीची लांबी दिली आपल्याला 30 मीटर, खालच्या टोकातलं अंतर दिलेलं आहे 24 मीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे त्या खांबाची उंची किती. तर खांब हा नेहमी काटकोनात उभा असतो, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण झाला आणि हे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून हे त्रिकूट आपण सोडवू शकतो. त्रिकूट जर पाठ असतील आपली तर याचं उत्तर डायरेक्ट देऊ शकता. पाठ नसतील तर आपल्याला बेसिक त्रिकूट माहित आहे 3 4 5. इथं आता समानपट 4 सख 24 म्हणजे समानपट याला 6 आहे. 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि 6 पंचे 30 म्हणजे 18 24 30 हे त्रिकूट झालं. म्हणजेच त्या खांबाची उंची जी आहे ती असणार आहे 18 मीटर, जो की आहे पर्याय क्रमांक 2. त्रिकूट जर पाठ नसेल तर काय करणार? x चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर. त्रिकूट समजा पाठ नाही तर काय करायचं? x स्क्वेअर प्लस 24 चा वर्ग बरोबर 30 चा वर्ग आणि मग x चा वर्ग बरोबर येणार आहे 30 चा वर्ग 900 वजा 24 चा वर्ग जो येतो आहे 576 आणि 900 मधून 576 गेल्यानंतर ते येतात 324 आणि मग x चा वर्ग बरोबर 324 आहे, म्हणजेच x बरोबर 324 चा वर्गमूळ जे आहे ते आहे 18. एवढी प्रोसेस करावी लागते. त्यापेक्षा आपली त्रिकूट ही पाठच असली पाहिजे. ज्याला स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी व्हायचे त्याची पायथागोरसची सगळी त्रिकूट पाठ पाहिजे. म्हणजे हा प्रश्न डायरेक्ट तोंडी सोडवता येतो आणि अर्ध्या मिनिटामध्ये या प्रश्नाला सोडून आपल्याला पुढे जाता येतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. ए चे 9% बरोबर 171 तर ए बरोबर किती? ए चे 9% म्हणजे 9/100 बरोबर 171. सिम्पली कॅल्क्युलेशन वर आधारित प्रश्न फक्त. 9/100 तिकडे जाऊन काय होणार? खाली डोकं वर पाय म्हणजेच 171 गुणिले हे होणार आहे 100/9. 9 ने भागले तर 9 एके 9 आणि 19 9 171. 19 गुणिले 100 होतात 19 वर 00 1900 जो की आहे पर्याय क्रमांक 3. अगदी साधा सोपा सरळ प्रश्न. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. आणि सहज मार्क मिळवून देणारे, वेळ वाचवणारे देखील प्रश्न असतात, त्यांच्याबद्दल समाधानी राहायचं. तो वेळ कठीण प्रश्नांसाठी वापरायचा आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. घराच्या ठरलेल्या विक्रीच्या किमतीवर दलाल 3% दलाली आकारतो तर 2,70,000 रुपयास विकलेल्या घरासाठी किती दलाली द्यावी लागेल? हा पण साधा सोपा कॅल्क्युलेशन वर आधारित प्रश्न. 2,70,000 त्याचे 3% दलाली द्यावी लागते म्हणजे 3/100 काढायचे. त्याचे 2 0 हे 2 0 गेले. 27 त्रिक होतात 81 आणि हे 2 0 म्हणजे किती दलाली द्यावी लागणार आहे? 8,100 रुपये, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट. 1/9 ची दुप्पट किती होणार बरं? 1/9 गुणिले दुप्पट म्हणजे 2 ने गुणणार. छेद काय? एकच, हे झाले 2/9. म्हणजेच या 2/9 मध्ये मिळवायचे काय? किती वेळा 2/9 मिळवल्यावर उत्तर आपल्याला 2 येईल? बेरीज 2 आली पाहिजे. आता 2 तर यांचा जो छेद आहे हा 9 आहे, म्हणजे माझ्या उत्तरातला छेद पण 9 पाहिजे, पण मला बेरीज 2 आलेली पाहिजे. म्हणजेच अंश किती पाहिजे? 18 पाहिजे. पहा 9 दुने 18 होता, त्या 2 लाच मी 18/9 लिहिले. आता इथे एक लक्षात घ्या, ह्या 2 मध्ये छेद 9 9 आहे, तो आहे तसा येणार आहे. या 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 18 येणार आहेत? 2 मध्ये किती मिळवल्या 18 येतात? 16. म्हणजे याच्या अंशामध्ये 16 आले पाहिजे. म्हणजेच a गुणिले 2 बरोबर 16 आले पाहिजे.
म्हणजेच ए ची किंमत असेल 2 तिकडे जाऊन भागिले होतील, ए बरोबर येणार आहे 8. म्हणजेच 2/9 किती वेळा मिळवावे लागतील? 8 वेळा 2/9 मिळवल्यावर आपल्याला बेरीज 2 मिळणार आहे. याचं उत्तर असणार आहे 8 वेळा, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ट्रिक किंवा सूत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते असं आहे, उत्तर गुणिले छेद भागिले अंश वजा 1. उत्तर किती पाहिजे आपल्याला? बेरीज 2 पाहिजे. छेद किती आहे? 9. अंश किती आहे? 2 आहे अंश, वजा 1. तर 9 दुने 18, 18 भागिले 2 होतात 9 वजा 1 म्हणजेच 8 वेळा. असं सोडवलं तरी पण चालतं, पण कधी? तेव्हा 2/9 मध्ये 2/9च मिळवायचे, 3/7 मध्ये 3/7च मिळवायचे. असं जेव्हा असेल तेव्हा तुम्ही हे सूत्र वापरलं तरी देखील चालतं, पण हे सूत्र विसरू शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे याच्या नादी न लागता असं जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तुम्ही तर गॅरंटेड हा प्रश्न न चुकता सुटणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. 4 स्टार 3 स्टार 7. हे पहा, 4 हे स्टार 3 स्टार आणि 7. या संख्येला 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता समानांक येईल? यासाठी आपल्याला माहित पाहिजे 11ची कसोटी. 11ची कसोटी काय? तर संख्येतील समस्थानचे आणि विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेतला जो फरक आहे त्याला जर 11ने भाग गेला किंवा ती 0 आला फरक, तर त्या संख्येला 11ने भाग जातो. तर यातल्या एकाडेकची बेरीज किती होणार? 4 आणि 3 7 आणि 7 14. यांची बेरीज आली 14. आता आपल्याला स्टारच्या ठिकाणी असा अंक पाहिजे की त्या दोघांची बेरीज केली की ती 14तून वजा केल्यावर एकतर 0 आला पाहिजे किंवा 14तून वजा केल्यानंतर ते 11 आले पाहिजे किंवा 11च्या पटीत आले पाहिजे. तर पाहूया पर्यायांमधून. जर 6 घेतला तर काय होईल? 6 आणि 6 होतील 12. 14तून 12 गेल्यानंतर राहणार 2 म्हणजे 11ने भाग जात नाही. जर आपण घेतला 8 तर होतील 8 आणि 8 16 आणि 16 आणि 14तला जर फरक काढला तर तोही 2 येतो, जाणार नाही भाग. जर घेतला आपण 9 तर 9 9 होतील 18 आणि 18तून हे 7 3 10 4 14 गेले, राहिले 4, 11ने भाग जाणार नाही. जर घेतले आपण 7 तर होतील 7 आणि 7 14 आणि हे पण आहेत 7 आणि 3 10 4 14. 14 वजा 14 झाले 0 म्हणजे 11ने भाग जाणार. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्टारच्या ठिकाणी 7 हा अंक आला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणते घटक कठीण वाटतात ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे स्पेशली आपण त्या घटकांबद्दलच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. 50 मिलीलिटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर विचारले? दशमान परिमाणांवर आधारित प्रश्न. महत्व मापन या घटकातील. पहिले तर करूया 50 गुणिले 40 किती होतात? तर 5 चोक 20 होणार आणि हे 1 आणि 1 2 0. हे काय झाले? मिलीलिटर झाले. हे झाले मिली. मिली म्हणजेच मिलीलिटर झाले. बरोबर किती हेक्टोलिटर विचारलेले आहे आपल्याला. तर यासाठी आपल्याला पट्टी माहित पाहिजे, ती म्हणजे लिटर. इकडे असतो डेसी, सेंटी आणि मिली. इकडे असतो डेका, हेक्टो आणि किलो. आता काही विचारू द्या. तर हे पहिले 2000 मिली या पट्टीत आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. 2000 मिली म्हणजे दशांश चिन्ह इथे आहे, शेवटी 2000 पूर्ण आहेत. तर एक नेहमी लक्षात ठेवायचं, दशांश चिन्ह कुणाच्या घरी असतं? तर ते जे एकक आहे त्याच्या घरी दशांश चिन्ह मुक्कामाला असतं. मग हा 0 जो आहे हा मिलीच्या घरी असणार आहे, दशांश चिन्ह इथं असणार आहे. राहिलेलं मागचं लिहून घ्या, हे 3 0 आणि हे 2 इथे. हे काय झाले? 2000 मिली. समजा याचे डेसी विचारले तर किती होतील? 20 डेसी, 20.00. आपल्याला विचारलेत काय? हेक्टोलिटर विचारलेत. म्हणजे ह्या पॉइंटला आपल्याला हेक्टोच्या घरी पोहोचवायचं आहे. हेक्टोच्या घरी जर पॉइंट आला तर हे काय होणार आहेत? किती हेक्टो होणार आहेत? 0.02. त्या पुढच्या शून्यांना काही किंमत नाहीच आहे, म्हणजे 0.02 एकक काय? तर पॉइंट ज्याच्या घरी आहे ते एकक असतं, म्हणजेच 0.02 हेक्टोलिटर होणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ही पट्टी लक्षात असू द्या. आणि जरी पॉइंट मध्ये आले ते तुम्हाला यात मांडता आले, याच्यावर आधारित आपण एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवूया, जेणेकरून हा जर
कठीण वाटत असेल टॉपिक तर तो एकदम सोपा करता येतो आणि एवढ्या पट्टीवरून यातली बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, एकमेकांमध्ये असलेलं कन्व्हर्जन असू द्या, ते आपल्याला सहज करता येतं. पण त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं पाहिजे, म्हणजे ती व्हिडिओ झाली की लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 15,600 भागिले 3 बरोबर m. तर m बरोबर किती? किती लहान मुलांचा अगदी साधा सोपा प्रश्न आहे. 3 ने फक्त भागाकार करायचा आहे. 3 15 3 2 6 3 0 0 3 0 0 5200 जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. या संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे. इथे आहे हा A आणि इथे आहे हा P. या AP ची लांबी जी आहे ती पूर्ण 2 एकक आहे. E च्या इथे 1 दिलाय म्हणजे A 1 आहे हे पण आपल्या लक्षात येतंय. तर लेंथ ऑफ BD प्लस CG, चला BD प्लस CG मायनस FP काढायचे आपल्याला. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, BD म्हणजे किती? प्रत्येकाचे समान भाग आहेत का? 0 ते 1 चे 1 2 3 4 भाग आहेत आणि 1 ते 2 चे 1 2 3 4 भाग आहेत. म्हणजे सोपा प्रश्न झाला हा. BD जे आहे ते किती होतील? 1 आणि 1 2 भाग आहेत प्लस CG म्हणजे किती भाग आहेत? C पासून G पर्यंत 1 2 3 4 भाग आहेत मायनस FP म्हणजे किती भाग आहेत? F पासून P पर्यंत 1 2 3 भाग आहेत, 3 भाग आहेत. हे जर केलं तर 4 अधिक 2 झाले 6, 6 तून गेले राहिले 3. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 3 भागाने एवढं असणार आहे. आपल्याला एका भागाची किंमत माहित पाहिजे. 0 ते 1 चे किती? 1 2 3 4 भाग केले म्हणजे एका भागाची किंमत किती असणार आहे? 1/4 1/4 1/4 1/4. म्हणजेच हे बघा 4/4 म्हणजेच हा झाला 1. म्हणजे एका भागाची किंमत आहे 1/4. इथेही तसंच प्रत्येक भागाची किंमत 1/4 असणार आहे. आपलं उत्तर म्हणजे 3 भाग आहे. 3 भाग म्हणजेच काय आलं? 3 गुणिले 1/4. याला छेद काय नाही म्हणजे 1. अंशांचा गुणाकार 3 एके 3 आणि 4 एके 4. याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. 3/4 एवढी बेरीज आणि त्यातली वजाबाकी याची किंमत जी आहे ती असणार आहे 3/4 एकक. सोपा प्रश्न आहे. प्रत्येक भागाची किंमत काढायची. हा सोपा का होता? इथे याचे 4 आणि त्याचे 4च भाग होते. कधी याला थोडा कठीण करायचं झाला तर काय करतात? याचे 4 भाग करतात आणि यातले 1 ते 2 चे 3च भाग करतात. मग इथल्या प्रत्येक भागाची किंमत वेगळी येते आणि तिकडल्या प्रत्येक भागाची किंमत वेगळी येते. मग तेव्हा आपण त्या भागांच्या संख्येवरून आणि त्या किमती मांडून ते कॅल्क्युलेशन करू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? पृष्ठफळ विचारले चौरस सेंटीमीटर मध्ये, बाजू दिली आहे 10 मिलीमीटर मध्ये. तर 10 मिलीमीटरचे जर सेंटीमीटर केले तर तो होईल 1 सेंटीमीटर. का? तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर हे आपल्याला माहिती आहे, आपल्या मोजपट्टीवर देखील असतं हे. आता घनाचे पृष्ठफळ जे आहे, तर घनाचे पृष्ठफळ जे आहे त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. घनाला 6 पृष्ठ असतात, प्रत्येकाचं पृष्ठफळ बाजूचा वर्ग असतं म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले इथं बाजू आली आपली 1 सेमी म्हणजे 1 चा वर्ग येणार आहे 1च आणि 6 एके 6 चौरस सेंटीमीटर. सेमी का आली? तर बाजू आपण सेंटीमीटर मध्ये केली होती म्हणजे त्याचं उत्तर जे आहे 6 चौरस सेमी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. खाली 4 बैजिक राशी आणि त्यांचे अवयव दिलेले आहेत. खालीलपैकी किती समानता योग्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. थोडा वेळ खाणारा प्रश्न आहे पण काही घाबरायचं कारण नाही. आधीच्या काही सोप्या प्रश्नांमध्ये आपला वेळ वाचलेला आहे, तो वेळ आपण इथे वापरू शकतो. पहा, याच्यावरून हे काढण्यापेक्षा हा जर गुणाकार केला तर आपण पटकन याच्याशी तुलना करू शकतो. हा गुणाकार करताना आपण या a न आधी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असतो. a इंटू a झाला a² प्लस a इंटू c ac. आता ह्या प्लस बी न गुणणार आहोत. प्लस बी इंटू ए झाले ए बी आणि प्लस बी इंटू सी झाले प्लस बी सी. त्यानंतर दुसरं सोडूया लगेच. या ए ने मल्टिप्लाय करूया a² मायनस ए सी. निगेटिव्ह बी निगुणणार आहे मायनस ए बी आणि निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह प्लस बी सी. गलत को गलत कहना सही है. पुढे आहे ए इंटू ए झाला a², ए इंटू सी झाला मायनस ए सी, मायनस बी इंटू पॉझिटिव्ह ए झाला निगेटिव्ह ए बी आणि निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस बी सी. चौथ्यामध्ये होणार आहे ए इंटू ए a² प्लस ए इंटू सी निगेटिव्ह ए सी प्लस बी इंटू ए प्लस ए बी
आणि प्लस बी इंटू निगेटिव्ह सी मायनस बी सी. चला आता चारही पण मिळाले, फक्त तुलना करायची आपल्याला. तर इथे पहा हे ए स्क्वेअर बरोबर आहेत, पॉझिटिव्ह ए सी बरोबर आहेत, पॉझिटिव्ह ए बी बरोबर आहेत, पॉझिटिव्ह बी सी बरोबर आहेत. पर्याय योग्य आहे. त्यानंतर हे ए स्क्वेअर बरोबर आहेत, निगेटिव्ह ए सी बरोबर आहेत, निगेटिव्ह ए बी पण बरोबर आहेत, पॉझिटिव्ह बी सी पण बरोबर आहेत. दुसरा पण योग्य झाला. तिसऱ्यामध्ये पहा हा ए स्क्वेअर झाले. त्यानंतर इथे आहेत निगेटिव्ह ए सी, इथे आहेत निगेटिव्ह ए सी, इथे आहेत निगेटिव्ह ए बी, इथे पण आहेत निगेटिव्ह ए बी, आणि इथे आहेत पॉझिटिव्ह बी सी आणि इथे आहेत निगेटिव्ह बी सी, म्हणजे ही चुकलेली आहे. पुढे आहे हा ए स्क्वेअर बरोबर आहेत, निगेटिव्ह ए सी आणि पॉझिटिव्ह ए सी, हे चुकलंय, म्हणजे ही पण चुकलेली आहे. म्हणजे यातल्या योग्य असणाऱ्या समानता किती आहेत? 1 आणि 1 2, जो की आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. खरेदीची किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीत 60 रुपयाचा फरक असून नफ्यातील फरक (12% आहे, तर प्रत्येक वस्तूची खरेदीची किंमत किती? साधा सोपा प्रश्न आहे बा. खरेदीची किंमत समान आहे दोघांची पण, म्हणजेच त्याच्यावरचा जो शेकडा नफा आहे तो पण समान असणार आहे. म्हणजेच जर विक्री किंमत समान असेल तर, पण शेकडा नफ्यामध्ये 12% फरक पडला. पहा नफ्यामध्ये काय झाला, 12% फरक आहे नफ्यातला, आणि तोच विक्री किमतीतला फरक जो आहे, म्हणजेच त्यांच्या नफ्यांमधला रुपयांमध्ये असणारा जो फरक आहे, इन रुपीज असणारा जो फरक आहे तो आहे 60 रुपयांचा फरक आहे. तर 12% म्हणजे 60 रुपये आहेत, आणि आपल्याला काढायचंय काय, खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत म्हणजे किती टक्के असते? तर पहा शेकडा नफा आपण खरेदी किमतीवर काढतो, खरेदी किमतीच्या 12% म्हणजे 60 आहे तो फरक. तर खरेदी किंमत जी आहे ती असते 100%. मग आता याच्यावरून 1%ची किंमत काढा बरं. तर 12 1 12 आणि 12 5 60, जे 1% बरोबर झाले 5 रुपये. खरेदी किंमत जी आहे ती असणार आहे 100%. मग 100% म्हटल्यावर 1% म्हणजे 5 आहे, तर 100% म्हणजे किती होणार आहेत? 500 रुपये ही असणार आहे त्या वस्तूंची खरेदी किंमत, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. 18,000 रुपयांचे 10% दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल? दाम दुप्पट, दाम तिप्पट यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर आता दाम तिप्पट पूर्वी आपण दाम दुप्पट समजावून घेऊया. दाम दुप्पट म्हणजेच काय, जर 100 रुपये गुंतवले तर 100 रुपये व्याज मिळतं. तर यासाठी आपल्याला माहिती आहे की काय, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल जर 100 असेल तर दर गुणिले कालावधी भागिले 100. तर 100 रुपये मुद्दल असेल तर 100 रुपये व्याज मिळते. इथे पहा काय होणार, 100 ला 100 कट होतात, दर गुणिले कालावधी येतो 100. हे कधी दाम दुप्पट करत असताना. दाम दुप्पटला असं होतं. दाम तिप्पटला काय होणार आहे, दाम तिप्पटला पहा, जर मुद्दल 100 असेल तर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. दाम तिप्पट होते याचा अर्थ 100 रुपयांवर 200 रुपये व्याज मिळत असत दाम तिप्पट होताना. हे 100 दरवेळी कट होणार आहे, दर गुणिले कालावधी बरोबर आला 200. हे कधीच आहे, दाम तिप्पट होत असतानाच आहे. मुद्दल किती असली तरी आपल्याला फरक पडत नाही, फक्त दर गुणिले कालावधी बरोबर 200 येतो कधी तिप्पट असताना. आपल्याला इथं काय दिलेलं आहे, दर दिलेला आहे, कालावधी विचारलेला आहे. कालावधी काढताना काय करणार, हे 200 ला हा दर इकडे गुणिले इकडे जाऊन भागिले होणार आहे. मग 200 भागिले दर किती आहे, 10% दर आहे, म्हणजे 10 दुने 20, 10 शून्य 0, 20 वर्ष एवढा कालावधी लागणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा, दाम दुप्पट करत असताना 100 बरोबर दर गुणिले कालावधी असतो. म्हणजे दाम दुप्पटच्या वेळेस काय करायचंय, 100 भागिले दर करा किंवा 100 भागिले कालावधी करा, दोन्ही पैकी एक दिलेलं असतं, तिसरं विचारलेलं असतं. दाम तिप्पट करताना 200 ला भागणार आहात, दाम चौपट करताना 300 ला भागणार आहात, दाम पाचपट करत असताना 400 ला भागणार आहात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. सोबतच्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळात मेजर अँगल AOC बरोबर किती विचारलेलं आहे. AOC याचं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, यामध्ये ओ केंद्र आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. जर आपल्याला माहित आहे की केंद्रबिंदू O आहे तर AB हा काय झाला, व्यास झाला.
AB जर व्यास म्हणजेच डायमीटर झाला, याचा अर्थ अँगल ACB हा जो कोन आहे हा होतो 90 अंशांचा. का? तर अर्धवर्तुळामध्ये असलेला जो कोन आहे तो 90 अंशांचा कोन असतो. इथे आपल्याला हे x आणि हे x दिलेत, म्हणजे हे दोन्ही कोन काय आहेत, इक्वल आहेत, समान आहेत. म्हणजे हा कोन असणार आहे 45 अंश आणि इकडला पण कोन असणार आहे 45 अंश. आता हा 45 झाला, हा पण 45 झाला. आता त्रिकोण AOC मध्ये पहा, या त्रिकोण AOC मध्ये ही बाजू OA आणि बाजू OC या एकरूप आहेत. का? तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, रेडियस. मग त्रिकोणामध्ये हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण होईल आणि समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन एकरूप असतात, म्हणजे हा कोन पण झाला 45 अंश. मग या त्रिकोण AOC मध्ये तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज असणार आहे 180 अंश. पैकी या दोघांची बेरीज आहे 45 अधिक 45 म्हणजे 90 अंश. म्हणजे राहिलेला तिसरा कोन जो आहे तो किती असणार आहे, 90 अंशांचा. म्हणजेच AOC हा जो अँगल आहे हा सुद्धा राईट अँगल असणार आहे. त्याचं मेजर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 म्हणजे 90 अंशांचा तो कोन असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. ABCD या आयताची लांबी 2x व रुंदी x अधिक 2 असून त्याचे क्षेत्रफळ 96 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती किती होईल? परिमिती काढायची तर आपल्याला काय करावं लागेल, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी करावी लागेल, म्हणजेच या x ची व्हॅल्यू काढावी लागेल. तर आयताचं क्षेत्रफळ दिलंय, क्षेत्रफळ म्हणजेच काय, 2x लांबी गुणिले रुंदी 2x गुणिले x अधिक 2 बरोबर दिलेला आहे क्षेत्रफळ आहे 96. तर पहा यातल्या ह्या 2x मधला हा फक्त 2 जो आहे हा इकडे गुणिले आहे, तिकडे जाऊन भागिले होईल. इकडे राहील x गुणिले x अधिक 2 बरोबर, हा 2 गुणिले होता, तिकडे जाऊन 96 भागिले 2 झाले 48. आणि हे जर सोडवलं आपण तर x गुणिले x झाला x वर्ग अधिक हे 2x बरोबर झाले 48. हे 48 इकडं प्लस आहे, तिकडे आल्यानंतर मायनस होणार आहेत. म्हणजेच हे काय होईल, x स्क्वेअर प्लस 2x x स्क्वेअर प्लस 2x मायनस 48 इज इक्वल टू 0. आता याचे अवयव कसे पाडायचे हे आपल्याला माहिती आहे. इथे मी ते डायरेक्ट काढतो अवयव. तर इथे होणार आहेत 8 सक 48. 48 ची फोड आपल्याला अशी करायची आहे की त्या दोन संख्यांचा गुणाकार 48 होईल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही पॉझिटिव्ह 2x येईल. म्हणजेच हे येणार आहेत x प्लस 8 आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0. कसे आले, 8 सक 48 पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह 48 येतात आणि पॉझिटिव्ह 8 मधून निगेटिव्ह 6 गेल्यानंतर राहतात पॉझिटिव्ह 2x. याचाच अर्थ x प्लस 8 इज इक्वल टू 0 असेल किंवा x मायनस 6 इक्वल टू 0 असेल. x इक्वल टू निगेटिव्ह 8 हे येऊ शकत नाही कारण बाजूची लांबी निगेटिव्ह नसणार आहे आणि x इक्वल टू आला 6. x ची व्हॅल्यू आली 6, म्हणजेच या आयताची जी लांबी आहे ती 2x म्हणजे 6 दुने किती येणार आहे 12 आणि आयताची रुंदी x प्लस 2 म्हणजे 6 अधिक 2 येणार आहे 8. आता ह्या आयताची परिमिती काढायला काही अडचण नाही. परिमिती बरोबर काय असते, 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 गुणिले 12 अधिक 8, 12 अधिक 8, 12 आणि 8 होतात 20, 2 गुणिले 20, 20 दुने झाले 40 मीटर. का तर हे चौरस मीटर आणि ह्या बाजू सुद्धा मीटर होत्या, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1, 40 मीटर ही त्या आयताची परिमिती असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्याचे क्षेत्रफळ 192 चौरस मीटर असेल तर परिमिती किती असेल? परत इथे परिमितीच काढायला विचारली आहे. तर पहा इथे लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर 4:3 दिलंय. तर यामध्ये या 4:3 ला जर आपण समानपट x मानली तर लांबी होणार आहे 4x आणि रुंदी होणार आहे 3x. लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ दिलं आहे 192. 4 त्रिक 12, x गुणिले x झाले x वर्ग बरोबर 192. x वर्ग बरोबर हे 12 तिकडे जाऊन भागिले होतील आणि 12 एके 12 आणि 12 72, x वर्ग आला 16. म्हणजेच x ची व्हॅल्यू येणार आहे 4. 16चं वर्गमूळ आलं 4. x ची व्हॅल्यू 4 आली तर 4x आणि 3x म्हणजे लांबी जी आहे ती 4x म्हणजे 4 गुणिले 4 होणार आहे 16 मीटर आणि जी रुंदी आहे ब्रेड ती होणार आहे 3x म्हणजेच 3 चौक 12 मीटर. लांबी रुंदी मिळाली. परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी
म्हणजेच 2 गुणिले लांबी 16 अधिक रुंदी 12, 16 आणि 12 होतात 28 आणि 28 दुने झाले 56 मीटर ही असणार आहे त्या आयताची परिमिती, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. बाजूच्या आकृतीत रेख AB बरोबर रेख BC असून AB आणि BC एकरूप आहेत. ही AB आणि ही BC हे एकरूप आहेत. हे एकरूप असतील तर हा कोन आणि हा कोन सुद्धा एकरूप होणार. एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात त्रिकोणात, म्हणजे हा कोन सुद्धा झाला 2x अंश. पुढे विचारलेला आहे अँगल BAC इक्वल टू अँगल BCA. BAC आणि BCA इक्वल आहेत ते दिले, ते आपण शोधलं. मेजर अँगल ABC इक्वल टू x डिग्री, हा x आहे, तर मेजर अँगल ACD बरोबर किती, हा ACD बरोबर किती असेल हे आपल्याला विचारले. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग इथं आता या तिघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, हे 2x अधिक 2x अधिक x बरोबर होणार आहे 180. म्हणजेच 2 2 4 आणि 1 5x बरोबर झाले 180. 5 तिकडे जाऊन भागिले होणार, म्हणजे 180 भागिले 5 येतात 36. 36 पंचे झाले 180. आता इथे एक लक्षात घ्या की हा ACD हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे आणि बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे 2x अधिक x, ACDचं माप जे आहे 2x अधिक x म्हणजेच किती असणार आहे, 3x असणार आहे. मग मेजर अँगल ACD इज इक्वल टू असणार आहे 3x अंश. मग 3x म्हणजेच काय, 3 गुणिले 36, 36 त्रिक होतात 108. म्हणजे ACDचं माप जे आहे ते असणार आहे 108 अंश, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. 16x स्क्वेअर मायनस 24xy ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते पद मिळवावे. यासाठी आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, तर पूर्ण वर्गासाठी a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, पण इथे मायनस दिसतोय म्हणजे आपल्याला इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहावा लागेल. तो असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. पैकी इथं आपल्याला दिलेत 16x स्क्वेअर, हे 16x स्क्वेअर दिलेले आहेत, मायनस इथं 24xy दिलेत 24xy. आता हे 16x स्क्वेअर म्हणजेच हा कुणाचा वर्ग आहे, 4x चा स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्या a ची किंमत झाली 4x. मग याला 2ab लिहिताना 2 इंटू 4x इंटू काय येईल बरं, 4x म्हणजे 4 दुने 8x झाले. मग 8x ला कशाने गुणल्यावर आपल्याला 24xy मिळतील, तर 8 ला 3 ने गुणल्यावर मिळतील, म्हणजे इथं झाले 3 आणि y ने गुणावं लागेल. तर पहा 4 दुने 8 त्रिक 24xy हे झाले. मग यामध्ये तिसरं जे पद आहे ते प्लस, तो काय असतो, b चा स्क्वेअर असतो. आपला हा 2a आणि b काय झाला, 3y झाला. 3y चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 3 चा वर्ग 9 आणि y चा स्क्वेअर येणार आहे y स्क्वेअर. म्हणजेच यामध्ये काय मिळवावं लागेल, 9y स्क्वेअर मिळवावे लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56 आणि 56 ते 58 हे आलेखावर आधारित प्रश्न आहेत. आलेखावर आधारित प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा त्या स्तंभांची जी उंची आहे, म्हणजे त्याचं जे काही प्रमाणानुसार होणारी उंची आहे ती पहिली आलेखाच्या वर लिहून घ्यायची, म्हणजे आपल्याला ते प्रश्न सोडवायला सोपे जातात. जसं की इथे पहा, रविवार प्रमाण आहे y अक्षावर x बरोबर 10, इथे दिसते आपल्याला हे 70 आहेत, हे 80 आहेत, त्यानंतर हे 50 आहेत, त्यानंतर हे पण 70 आहेत, हे जे आहेत हे 100, त्यानंतर हे आहेत 90 आणि हे आहेत 40. आता यामुळे काय होणार आहे, पुढचे प्रश्न सोडवताना आपल्याला सोपं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 56 पहा काय आहे तो. 56 मध्ये म्हणले आलेखात अनुक्रमे कोणत्या 2 दिवसांच्या पावसाचे गुणोत्तर 2:1 आहे. 2:1 असणार गुणोत्तर पाहिजे. रविवार आणि सोमवार पहा, रविवारी 70, सोमवारी 80, 2:1 आहे का, दुप्पट आणि अर्धी नाहीये. बुधवार व शनिवार, बुधवारी आहे 70, शनिवारी आहे 40, 35 पाहिजे होती तेव्हा 2:1 झाली असती, नाही. सोमवार व शनिवार, सोमवारी आहे 80 आणि शनिवारी आहे 40, 80:40, 80:40 म्हणजेच 2:1 होतंय हे, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 सोमवार व शनिवार. शनिवार व सोमवार ते पहा कसं होतंय, 40 ला 80 होतंय, म्हणजे एकास 2 होतंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर नसणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. बुधवारी पडलेला पाऊस मंगळवार पेक्षा शेकडा कितीने जास्त आहे.
पहा बुधवारी पडलेला पाऊस, बुधवारचा पाऊस, बुधवारी किती पाऊस आहे? बुधवारी आहे 70 पाऊस. तर हा बुधवारचा 70 पाऊस हा मंगळवारपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? पेक्षा जो आहे तो नेहमी छेदात घ्यायचा. मंगळवारपेक्षा, मंगळवारी आहे 50. तर पहा आता 50 पेक्षा 70 कितीने जास्त आहेत? शेकडा काढायचा आपल्याला. मग हा शेकडा काढत असताना आपण काय करणार? तर 50 पेक्षा 70 20 ने जास्त आहेत, म्हणजे 20 ने जास्त आहेत 50 पेक्षा. तर 100 पेक्षा किती? शेकडा किती काढायचे? 50 दुने 100, 20 दुने होतात 40%. म्हणजे ही वाढ किती आहे? 40%नी हे जास्त आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3. पेक्षा ज्याला लागलेला आहे तो नेहमी छेदात घ्यायचा. वाढ किंवा घट जी आहे ती कितीने आहे ती अंशात घ्यायची आणि मग त्याचा शेकडा काढायचा. म्हणजे यामधले प्रश्न आपले चुकत नाहीत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. आठवड्यात सर्वात जास्त पडलेला पाऊस व सर्वात कमी पडलेला पाऊस यातील फरक किती? सर्वात जास्त पडलेला पाऊस तो आहे 100 आणि सर्वात कमी पडलेला पाऊस तो आपल्याला दिसतोय ते तो आहे 40. 100 वजा 40 म्हणजे किती? 60 मिलीमीटरचा त्यामध्ये फरक आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे ग्राफमध्ये पहिल्यांदा ह्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या की पुढचे प्रश्न सोडवताना आपल्याला पटपट सुटून जातात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. 1 + 2x + y + 2xy upon 1 + y = what विचारले. हे प्रश्न सोडवताना डायरेक्ट काय करायचं? यातून आणि यातून कॉमन काय निघते जेणेकरून आपल्याला 1 + y मिळेल वर हे पाहायचं आहे. तर इथं 1 + 2x आहे, इथून 1च कॉमन निघेल आणि आत राहिले 1 + 2x प्लस याच्यातून दोघांमध्ये y दिसतो म्हणजे y कॉमन निघेल. y कॉमन निघल्यावर राहिले 1 + 2x अपॉन आहेत हे 1 + y. तर पहा आता वरच्या ब्रॅकेट्स मध्ये हा 1 + 2x आणि 1 + 2x हे कॉमन येणार आहेत. 1 + 2x इथे राहिला 1 प्लस इथे राहिला y अपॉन आहेत 1 + y. 1 + y 1 + y 1 + y गेले, राहिलेला आन्सर आहे 1 + 2x हे असणार आहे त्याचं उत्तर, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. 25 मीटर लांबी व 20 मीटर रुंदीच्या आयताकृती खोलीत 50 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदीच्या आयताकृती किती फरशा बसतील? तर याला साधा सोपा मार्ग असतो. पूर्ण खोलीचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ. फक्त त्यांचं एकक समान असणं गरजेचं आहे. इथे हे मीटर आहेत आणि त्याला आपल्याला सेंटीमीटर वाल्यांनी भागायचंय. काही हरकत नाही. 25 मीटर तर आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, जे 25 मीटरचे सेंटीमीटर होतील 25 गुणिले 100 ही झाली लांबी, गुणिले रुंदी 20 मीटर म्हणजेच 20 गुणिले 100 केल्यावर झाले सेंटीमीटर, भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ ते असणार आहे 50 गुणिले 20 सेंटीमीटर. हा भागाकार केला की उत्तर आहे आपलं हे 20 गेले, 20 एके 20, 50 एके 50, 50 दुने 100, 25 दुने झाले 50 आणि या 50 वर त्या 100चे 2 शून्य आले. म्हणजे याचं उत्तर जे आहे किती लागणार आहेत त्या फरशा? 5000 फरशा लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. 3x - 2y + z 3x - 2y + z या राशीची किंमत 0 येण्यासाठी =0 आला पाहिजे. अनुक्रमे x, y व z च्या किमती काय ठेवाव्या लागतील? खूप साधा सोपा प्रश्न आहे. पहिल्यात पहा 1 to 1 जर 1 to 1 ठेवल्या 1 to 1 व्हॅल्यूज ठेवल्या तर काय होईल? हे 3 एके 3 होतील. त्यानंतर इथं 2 दुने 4 होतील -4 आणि +1 होईल. तर इथे 3 आणि 1 होतात 4 आणि 4 मधून 4 गेल्यानंतर राहणार आहेत 0. म्हणजे याचं उत्तर जे ते पर्याय क्रमांक 1 हेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचे पर्याय चेक करायची सुद्धा गरज नाही. पण जरी असते तरी सुद्धा तुम्ही तोंडी देखील करू शकता. 3 0 0 त्यानंतर 2 एके 2 +2 येतील आणि हे -1 होतील. 2त 1 गेला 1 राहील, 0 येणार नाही. आणि त्याचप्रमाणे पुढील पर्याय देखील. पहिलेच पर्यायात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62. चौरसाच्या कर्णाची लांबी 16 वर्गमुळात 2 सेमी आहे तर चौरसाची बाजू किती?
चौरसासाठी, काटकोन त्रिकोणासाठी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चौरसाचा कर्ण जो आहे तो नेहमी बाजू जर a असेल तर कर्ण हा नेहमी a वर्गमुळात 2 असतो. हा जनरल रूल लक्षात राहू द्या. काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजू गुणिले वर्गमुळात 2 असतो, म्हणजेच बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. या ठिकाणी आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 16 वर्गमुळात 2. कर्ण जर 16 वर्गमुळात 2 असेल तर त्याची बाजू जी आहे ती किती येणार आहे, 16 16 अशी त्याची बाजू असणार आहे. म्हणजेच त्या चौरसाची बाजू आली 16 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63. एका चौकोनाचे कोन अनुक्रमे 2x+20, 2x-10, 2x+20 आणि 2x+10 आहेत, तर सर्वात लहान कोनाचे माप किती? चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज असते 360. त्याच्यावरून हे सोडवायचे. तर हे 2x+20 + 2x-10 + 2x+20 + 2x+10 = असतात 360 डिग्री. आता यामध्ये पहा, हे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8x, हे 8x, हे 20, 20 मधून 10 गेले, राहिले 10, परत त्यात 10 मिळवले झाले 30 आणि हे 10 झाले 40. 8x + 40 = आले 360. हे 40 तिकडे जाऊन वजा होतील. 8x बरोबर 360 मधून 40 गेले 320 आले आणि x बरोबर येणार आहे 8 चौक 32, 8 0 0, x ची व्हॅल्यू आली 40. याच्यावरून ते जे कोण आहे ते पहा, 40 जुने 80 आणि 20 झाला हा 100. इथे 40 जुने 80 तून 10 गेले, राहिले 70. 40 जुने 80 आणि 20 झाले 100 आणि 40 जुने 80 आणि 10 झाले 90. तर यातला सगळ्यात लहान कोण आपल्याला विचारलाय तो दिसतोय तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 70 अंश हे सर्वात लहान कोणाचं माप असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 2 3 4 आहे, तर सर्वात मोठ्या कोनाचे माप व सर्वात लहान कोनाचे माप यांच्यातील फरक किती विचारलाय. तर याच्यामध्ये जर समपट आपण x मानली तर काय होणार आहे, 2x + 3x + 4x बरोबर, हे झाले तिन्ही कोण. तिन्ही कोणांची बेरीज असते 180. 4 आणि 3 7 आणि 2 9x बरोबर झाले 180 आणि x ची व्हॅल्यू येणार आहे 9 2 18 9 0 0. x ची किंमत आली 20. आपल्याला विचारले काय, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान कोणाच्या मापातला फरक. सर्वात मोठा आहे 4x, सगळ्यात लहान आहे 2x. 4x वजा 2x आले 2x, म्हणजेच आपल्याला 2x ची किंमत काढायची. मोठा कोण वजा लहान कोण, 4तनं 2 गेले 2x राहिले. x ची व्हॅल्यू आहे 20, म्हणजेच 20 जुने किती आले 40. हे त्यांच्या मापातला फरक जो आहे तो असणार आहे 40 अंशांचा, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 270 अंश असल्यास तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. तर बाह्य कोनांची या मापांची बेरीज आपल्याला दिली आहे आणि 2च बाह्य कोनांच्या दिली आहे. तर कोणत्याही बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 अंश असते. हे कायम लक्षात राहू द्या. तो त्रिकोण असू द्या, तो चौकोन असू द्या, तो पंचकोन असू द्या, त्याच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. पैकी 2 बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 270 आहे. यातून जर 270 वजा केले तर आपल्याला तिसरा बाह्य कोन कितीचा आहे ते कळणार आहे. हे येतात 90 अंश. जर एक बाह्य कोन 90 अंश आहे, एका त्रिकोणाचा एक बाह्य कोन हा जर 90 अंशाचा असेल तर त्याचा जो संलग्न अंतर कोन आहे तो देखील 90 अंशांचा असणार आहे. म्हणजेच तो जो त्रिकोण आहे तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण होणार आहे, तो काटकोन त्रिकोण असणार आहे. यातली महत्वाची गोष्ट एवढीच, बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. कोणतीही बहुभुजाकृती असली तरी तिची 360 अंशच असते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 66. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 3.5 मीटर आहे. त्या गाडीने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाताना एकूण 1000 चाकाचे फेरे पूर्ण केले, तर बैलगाडीने एकूण किती अंतर कापले असेल हे विचारले.
यामध्ये काय करावं लागेल तर त्या चाकाचा परीघ काढावा लागेल आपल्याला. तो परीघ म्हणजेच काय असणार आहे, त्या चाकाने एका फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर आपल्याला कळणार आहे आणि त्या परीघाला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल, कारण 1000 फेरे मारलेत. परीघ काढण्याचं सूत्र तर पाहिजे तर आपल्याला व्यास दिलाय. आपल्याकडे दोन सूत्र आहेत परीघ काढण्याचे. एक आहे 2πr, जर त्रिज्या माहित असेल तर 2πr ने काढू शकतो आणि जर व्यास माहित असेल तर डायरेक्ट πd या सूत्राने आपण वर्तुळाचा परीघ काढत असतो. इथं आपण वापरूया सूत्र πd. पाईची किंमत 22/7 आणि डी म्हणजे डायमीटर, जो व्यास जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 3.5 आणि हे केल्यानंतर 7 1 7 आणि 7 0 0 7 5 35 22 पंचे होतात, हे 110. 110 वर हा एक आला पॉइंट आला म्हणजे 11 मीटर हा काय झाला चाकाचा परीघ. म्हणजेच त्या चाकाने एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापणार आहे, ते 11 मीटर कापणार आहे. असे किती फेरे मारलेले आहेत ते म्हणजे असणार आहे एकूण अंतर. असे फेरे मारलेले आहेत 1000. मग 1000 फेरे आणि एका फेऱ्यामध्ये कापलं जाणारं अंतर आहे 11 मीटर. म्हणजेच हे झाले 11,000 मीटर. 11,000 मीटर अंतर कापणार आहे. पर्याय आपले किलोमीटर मध्ये आहेत. 11,000 मीटर म्हणजेच हे झाले 11 किलोमीटर एवढं अंतर कापणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67. 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? तर पहा, ही एक दोरी आहे जिची लांबी आहे 420 मीटर. आपल्याला विचारले लांबी किती सेंटीमीटर असेल, म्हणजे ह्या मीटरचे सेंटीमीटर करावे लागतील. म्हणजेच ह्या 420 ला 100 ने गुणावं लागेल. म्हणजेच हे 2 शून्य वाढले आणि ते झाले 42,000 सेंटीमीटर. आता 6 ठिकाणी कापल्यानंतर हे कायम लक्षात असू द्या, 6 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे किती होतात? तर 6 ठिकाणी कापू. 1 2 3 4 5 6 ठिकाणी कापली तर तुकडे होतात 1 2 3 4 5 6 7. जेवढ्या ठिकाणी कापली त्यापेक्षा 1 ने जास्त तुकडे होतात, हे कायम लक्षात असू द्या. तर 7 तुकड्यांची लांबी आहे 42,000 सेंटीमीटर. तर एका तुकड्याची लांबी काढायला याला आपण 7 ने भागणार. 7 1 7 7 7 42 7 0 0 0. म्हणजे असे प्रत्येक तुकड्याची जी लांबी आहे ती किती असणार आहे? 6,000 सेंटीमीटर, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला थोडा वेळ जास्त लागतोय कारण याच्यामध्ये त्या प्रश्नाशी रिलेटेड त्या घटका संदर्भातलं जे स्पष्टीकरण आहे ते देखील मी तुम्हाला देतोय. पण आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक घटकाच्या देखील स्पेशल व्हिडिओ मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 68. 2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे, तर लहान भावाचे वय किती? पहा, त्यांच्या वयाचं गुणोत्तर जे आहे ते आहे 7:4. इथं जर समानपट आपण x मानली तर मोठ्याचं वय होणार आहे 7x आणि लहान्याचं वय होणार आहे 4x. आपल्याला सांगितले त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे. यांची बेरीज आहे 66 वर्ष. 7 आणि 4 11 x बरोबर झाले 66. हे 11 तिकडे जाऊन भागिले होतील. 11 सक 66. x ची व्हॅल्यू आली 6. विचारले काय तर लहान भावाचे वय किती? लहान भावाचं वय किती आहे? इथे 4x आहे. 4x म्हणजे 4 गुणिले 6. 4 सक होणार आहे 24 वर्ष. हे लहान भावाचं वय असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. आजच विचारले का इथं लक्ष द्यायचं? 2 वर्षांनी विचारले, 4 वर्षांच्या आधीच विचारले, त्यानुसार पर्यायाकडे जायचं. त्यामुळं आधी खात्री करायची की कधीच वय विचारले. तर इथे काही नाही, डायरेक्ट लहान भावाचं वय विचारलं होतं, ते आलं 24 वर्ष. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेमी व 8.4 सेमी आहेत. काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8.4 आणि 7 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे, ते म्हणजे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार किंवा पाया गुणिले उंची, दोन्ही चालतं. 8.4 गुणिले 7 होणार आहे. तर इथं गेले तर 2 1 2, 2 चौक 8 आणि 2 दुने 4 आणि हा गुणाकार केल्यानंतर 7 दुने 14, 4 7 चौक 28 आणि 1 29.
दशांश चिन्हानंतर एकच अंक येणार आहे 29.4. ही दोन्ही अंतर सेंटीमीटर मध्ये होती, म्हणजे हे क्षेत्रफळ येणार आहे 29.4 चौरस सेंटीमीटर, चौसेमी. इथे हे नाहीये, 29.4 आहे पण ते मीटर दिलेलं आहे, एकक सुद्धा महत्वाचा आहे. 29.4 चौसेमी हा आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70. 12 सेमी बाजू असलेल्या एका घनापासून 3 सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील? आता हा प्रश्न पहा, या टाईपचे सेम प्रश्न क्षेत्रफळामध्ये विचारले जातात, घनफळामध्ये विचारले जातात. क्षेत्रफळामध्ये आपण काय केलं होतं, पूर्ण खोलीच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं होतं. इथं काय करणार, जो मोठा घन आहे त्याच्या घनफळाला लहान घनाच्या घनफळाने भागणार. दोन्हीकडे प्रोसिजर सेम आहे, फक्त एक काळजी घ्यायची की दोन्हीही आकारांचे जी एकक आहेत, म्हणजे ज्या बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत त्यांची एकक ही समान असली पाहिजेत. ती समान करून घेतली आणि भागाकार केले की या प्रश्नांमध्ये काही दम राहत नाही. इथे आपल्याला माहिती आहे घनाचं घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. मग इथे 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनापासून, म्हणजे मोठ्या घनाचं घनफळ जे असणार आहे ते असणारे 12चा घन भागिले लहान याचं घन असणारे 3चा घन. 12चा घन म्हणजेच 12 गुणिले 12 गुणिले 12 भागिले 3चा घन म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3. इथे 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 3 चौक 12 म्हणजे 4चा घन तो होतो 64. म्हणजे किती घन तयार करता येतील, तर 64 घन तयार करता येतील. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71. a बरोबर 2, b बरोबर 1, c बरोबर 2 असेल तर 2 इंटू ब्रॅकेट a प्लस b मायनस c बरोबर किती विचारलेलं आहे. इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट a च्या जागेवर टाकणार 2, b च्या जागेवर टाकणार 1, मायनस c च्या जागी टाकणार 2. पाचवीचा प्रश्न आहे हा अगदी. 2 इंटू 2 आणि 1 झाले 3, मायनस 2, 3 दुने होतात 6, 6 तून 2 गेले राहिले 4. हे त्याचं उत्तर आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72. एका जंगलात X वृक्ष आहेत, त्यांची संख्या दरवर्षी A ने कमी होते, तर B वर्षानंतर त्यात किती वृक्ष असतील? तर पहा, दरवर्षी संख्या A ने कमी होते, म्हणजे पहिल्या वर्षी A ने कमी होते, दुसऱ्या वर्षी पण A ने कमी होते, तिसऱ्या वर्षी पण A ने कमी होते. B वर्षांनंतर, समजा B ची व्हॅल्यू 3 आहे, 3 वर्षानंतर काढायची, तर काय करणार, 3 गुणिले A ने कमी होणार. पहिल्या वर्षी X आहे, मग 3 A ने कमी होते, म्हणजेच या दोघांचा गुणाकार करून आपण कितीने कमी झाली हे काढत असतो. या पूर्वीच्या वृक्षांच्या संख्येमधून जी कमी झालेली वृक्ष संख्या आहे ती म्हणजेच A इंटू B ही आपल्याला वजा करावी लागेल. म्हणजे आपल्याला B वर्षानंतरचे जे वृक्ष आहेत ते कळणार आहेत X मायनस AB, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73. श्रद्धा व राघव यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. राघव श्रद्धापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर श्रद्धाचे वय किती? खूप साधं सोपं असं उदाहरण. यामध्ये आहे श्रद्धा आणि हा आहे राघव. श्रद्धा आणि राघवच्या यामध्ये रिलेशन सांगितले. राघव श्रद्धापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. श्रद्धा जर X असेल तर राघव असणार आहे X वजा 3. आणि पहिल्यात दिले दोघांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे, म्हणजेच X मायनस X प्लस X मायनस 3 इज इक्वल टू असणार आहे 19. X प्लस X झाले 2X बरोबर. हे 3 तिकडे जाऊन अधिक होतील, 19 आणि 3 झाले 22. म्हणजेच X ची किंमत येणार आहे 2 भागिले होतील 2 11 22. X ची व्हॅल्यू आली 11. आपल्याला विचारले काय, श्रद्धाचे वय किती, तीच X ची व्हॅल्यू आहे. X बरोबर 11, म्हणजे श्रद्धाचं वय 11 वर्षे असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74. पायलकडे असलेल्या 450 रुपयात 5 व 10 रुपयांच्या समान नोटा आहेत, तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत? खूप साधा सोपा प्रश्न आहे हा देखील. टोटल रुपये आहेत 450 आणि या 450 मध्ये 5 आणि 10 रुपयांच्या समान नोटा आहेत. समान नोट आहेत म्हणजेच काय, 5 आणि 10 रुपयांचे असे बंच आहेत, तिच्याकडे समान नोटा आहेत. तर 10 आणि 5 म्हणजे हे 15चे असे बंच आहेत. असे किती बंच म्हणजे 450 रुपये होतील?
10 आणि 5 झाले हे 15x बरोबर 450, म्हणजेच x बरोबर आला 15 तिकडे जाऊन भागिले होतील, 15 त्रिक 45, 15 शून्य शून्य, x ची व्हॅल्यू आली 30. आता 30 व्हॅल्यू आली म्हणजे 10 आणि 5 असे एकत्र करून 15 15 15 मिळून 450 आहेत. तर असे 30 वेळा आहेत, म्हणजेच यात 5च्या पण 30 नोटा आहेत आणि 10च्या पण 30 नोटा आहेत. मग 5च्या 30 आणि 10च्या 30 म्हणजेच 30 अधिक 30 बरोबर झाल्या 60 नोटा असणार आहेत. एकूण नोटा असणार आहेत 60, जो आहे पर्याय क्रमांक 2. इथं काय करायचं हे लक्षात ठेवा. जेव्हा कधी अशा समान नोटा दिलेल्या असतील तेव्हा त्यांची बेरीज करा, म्हणजेच त्यांची बंच करा, कारण त्या समान आहेत संख्येने. 10 आणि 5 15 आणि त्याने एकूण रकमेला भागलं की आपल्याला कळतात की असे किती बंच तयार केलेले आहेत, त्यांचे गट तयार केलेले आहेत. आपल्याला कळलं की 30 गट तयार आहेत, म्हणजे प्रत्येक गटात 5ची एक नोट असणार आहे, 10ची एक नोट असणार आहे, पण असे 30 गट आहेत म्हणजे 5च्या 30 नोटा आणि 10च्या पण 30 नोटा, अशा एकूण 60 नोटा असणार आहेत. चला आता आपण जातोय आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 7वी स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त अशा गणिताच्या व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. सध्या आपल्या चॅनलवर असणारी शेकडेवारी आणि नफा तोटा या व्हिडिओ नक्की पहा, कारण व्यावहारिक गणितामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर त्या 2 व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिल्यात तर. जाऊयात आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तो आहे प्रश्न क्रमांक 75. 17च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 23 संख्यांची सरासरी किती विचारलेली आहे. तर सरासरीचा अर्थ लक्षात घ्या. सरासरी म्हणजे मधली संख्या. पण कधी जेव्हा विषम संख्या असतील, म्हणजे 1 2 3 अशा 3 संख्या आहेत आणि यांची सरासरी जर विचारली तर यांची सरासरी असते ती मधली संख्या म्हणजे 2 आहे. समजा संख्या अशा आहेत 1 2 3 4 5 5 संख्या आहेत आणि यांची सरासरी विचारली तुम्हाला तर यांची सरासरी म्हणजे मधली संख्या असते. आणि जेव्हा समसंख्या असतील त्यावेळेस काय करायचं, म्हणजे 1 आणि 2 यांची सरासरी विचारली तर काय करायचं, या दोघांची बेरीज करायची. 2 आणि 1 3 भागिले 2 करायचे, म्हणजेच 3 भागिले 2 म्हणजे यांची सरासरी 1.5 येते. समजा 1 2 3 4 अशा संख्या आहेत, 1 2 3 4 यांची सरासरी काढायची. तर इथे काय करायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, 4 आणि 1 5 भागिले 2 म्हणजे यांची सरासरी 2.5 येते. जेव्हा सम असतील तेव्हा. विषम असतील तेव्हा पण तसंच केलं तरी देखील चालतं, म्हणजे 3 आणि 1 4 4 भागिले 2 2 येतात, 5 आणि 1 6 6 भागिले 2 3 येतात. पण साधी गोष्ट काय आहे की मधली संख्या, जेव्हा विषम असतील संख्या तेव्हा सगळ्यात मधली जी संख्या आहे, तसा रांगेतला मधला जो असतो तशीच मधली संख्या म्हणजेच त्या संख्यांची सरासरी असते. इथं आपल्याला म्हटलंय 23 संख्यांची सरासरी किती. 23 संख्यांमध्ये मधली संख्या किती असणार आहे, 11 दुने 22 आणि 1 23 होतात. म्हणजे 12वी जी संख्या आहे ही मधली संख्या असणार आहे, कारण तिच्या पुढे 11 संख्या असणार आहेत, मागे 11 संख्या असणार आहेत. म्हणजे 11 दुने 22 आणि ही एक 23वी संख्या असणार आहे. आता 17च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 23 संख्यांची विचारली, म्हणजे ह्या 23 संख्या 11 दुने 22 आणि एक या 23 संख्या या 17च्या पटीत आहेत. आपल्याला त्यांची सरासरी विचारली तर ती 12वी संख्या असणार आहे. 17च्या पटीत येणारी 12वी संख्या कोणती हेच आपल्याला काढायचंय. मग ती जी सरासरी आहे ती मधली संख्या असणार आहे, म्हणजेच 12वी संख्या असणार आहे. म्हणजे 17च्या पटीत असणारी 12वी संख्या काढायची आहे. 17 दुने 34 4 हातचे आले 3 17 1 17 आणि 3 झाले 20. म्हणजे ती जी संख्यांची सरासरी आहे ती असणार आहे 204, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण गणिताचा एक आयडियल असा एक पेपर सोडवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढेही गणिताचे अत्यावश्यक तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणारे असे व्हिडिओज या चॅनलवर येणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी आणि त्यासाठीच्या अभ्यासासाठी देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.